मुळे त्यामध्ये देखील एक सुसज्ज पद्धतीने शिवजयंती विविध ठिकाणी साजरी केली गेली आणि केली जाईल. आज संपूर्ण संध्याकाळपर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम देखील होतात. मी विनंती करतो हरीश मेहर साहेब यांना की आपण व्यासपीठावर या. या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सारसोळे 30+ संघाचे प्रतिनिधित्व करतात. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, एक सच्चा सुच्चा क्रिकेट प्रेमी असं ज्यांना म्हटलं जातं. स्ट्रायकिंग एंडला गौरव, नॉन एंड अजिंक्य आणि गोलंदाजी माकोर आपण पाहतोय हर्षल मडवी. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडूवर घणाघाती प्रहार, एक जबरदस्त आघात आक्रमण केलं जात आहे गौरव याच्या माध्यमातून. हा येतोय एक जबरदस्त षटकार. जणू नितेश सर ज्या ठिकाणी गौरवने या अगोदरच्या सामन्यामध्ये फलंदाजी सोडली होती तिथूनच त्याने पिकअप घेतलाय, स्टार्ट घेतलाय आणि जणू पवेलियन मधनाचा सेट होऊन आलाय की काय. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. 6 धावा धाव फलकावर लागताय. श्रीगणेश झालाय. 18 चेंडूमध्ये 60 धावांची भारदार खेळी केली होती या अगोदरच्या सामन्यामध्ये आणि सामनावीराचा पुरस्कार त्यांनी पटकावला होता. तर मात्र नक्कीच ती धावसंख्या कुठेतरी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जाईल गौरवच्या बॅटमधनं. राईट मोर द विकेट हर्षल. हा देखील कट करण्याचा प्रयत्न होता पण आता मात्र उसळी घेणारा चेंडू. बॅट मात्र अगोदरच हवेमध्ये फिरली. चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. सरळ जाऊन आदळतोय. यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये स्वतः संघनायक कुशलदादा मडवी. निर्धाव चेंडूची सांगता होते. आखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर केलाय चांगला आघात, फायदा उचललाय. चेंडू जातोय फाईन लेगला. दन करत सीमा पार. येतोय एकच चौकार. पहिल्या 3 चेंडूवर 10 धावा आल्यात. गौरवला जणू सिंगल आणि दुहेरी धाव काढणं जणू माहीतच नाही. नुसती चौकारां षटकारांची आतिषबाजी केली जाते. इथे मात्र मिस्टाईन स्ट्रोक क्षेत्राच्या खाली येण्याचा प्रयत्न. इथे मात्र संधी सुटली जाते. ही संधी सोडणं, हा कॅच सोडणं किती महागात पडू शकतं. कारण गौरव बडाडे सारख्या फलंदाजाची कॅच सोडणं, ज्याने या अगोदरच्या सामन्यामध्ये 18 चेंडूमध्ये 60 धावांची खेळी केली होती, त्याचा कॅच इथे सुटला जातोय. कॅचेस विन्स मॅच असं म्हटलं जातं. आठवत असेल नितेश सर, रोहित शर्माची कॅच 30,000 पराराने सोडली आणि त्यानंतर त्याने 264 धावांचा डोंगर उभारला होता त्या सामन्यामध्ये. आणि आता मात्र स्ट्राईकला अजिंक्य. गोलंदाजी माकोर हर्षल मडवी तयार. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पण इथे मध्ये लोअर पद्धतीचा चेंडू होता. थोडा खाली ठेवण्याचा प्रयत्न. यष्टाच्या मागे आपलं काम पूर्ण करतात कुशलता. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येचा विचार जर केला तर दुहेरी अंकामध्ये 11वर पोहोचले. शेवटचा 1 चेंडू या पॉवरच्या षटकातला. सामना करते मिस्टर अजिंक्य. आखूट टप्प्याचा बॉल कारपडे सायाने खेळले. मिड विकेटला उदय विराज तांडेल धावत येत आहे तर त्यांच्याकडनं चुकी होते. चेंडू जातोय सीमा पार. येतोय चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोपरखैरणे 11 कोपरखैरणे संघाची धाव संख्या आहे 15. 0 गड्यांच्या मोबदल्यात. असं म्हटलं जातं की कधीच कुणाला कमी समजू नका. कारण प्रत्येकाचे दिवस असतात. काही गाजवलेले असतात, काही गाजवत असतात आणि काही गाजवणार असतात. आणि आजचा दिवस जर आपण पाहिला तर पहिल्या सत्रामध्ये भूमी 11 बोनकोडे संघाने गाजवला आणि आता मात्र कोपरखैरणे 11 कोपरखैरणे संघ आणि त्यामध्ये गौरव अक्षरशः प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडलाय. जणू त्याला धावांची भूक लागली की काय. बाकी सर्व भूक आणि तहान तो विसरून फक्त धावांची भूक त्याला लागली आहे. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. आणि आता मात्र नवीन गोलंदाज विराज तांडेल गोलंदाजी मार्ग तयार होतील. घेऊन येतील सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक.
गौरव विरुद्ध विराज हे बॅटल रंगते या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. निमित्त आहे शिवराय चषक 2021 क्वार्टर फायनलची मॅच रंगते या रामलीला क्रीडा संकुलामध्ये. पहिलाच बॉल फुलटॉस होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू फळीचा संपर्क नक्कीच झाला, पण लाभ काही झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर संत ज्ञानेश्वर असे म्हणतात की भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती आणि बळेविण शक्ती बोलूच नाही. तुमच्याकडे बळ असेल, शक्ती असेल, ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल मैदानावर. प्रत्येकामध्ये एक क्षमता असते, ताकद असते, पण ती सिद्ध करावी लागते मैदानावर. तुम्ही प्रॅक्टिस करताना, सराव करताना नक्कीच चौकार षटकार ठोकत असाल, पण तुमचा खरा कस, तुमची खरी कसोटी, तुमची खरी परीक्षा ही या स्पर्धेमध्ये असते, जेव्हा तुम्ही मैदानावर दुसऱ्या संघासमोर खेळण्यासाठी उतरता. सराव करताना तुम्ही स्वतःच्याच गोलंदाजांवर सराव करत असता, पण खरी कसोटी तुमची मैदानावर असते. आणि इथे मात्र ही कसोटी रंगली जाते, कारण गौरवला थांबवण्याचं आव्हान हे आता मात्र पेलतोय, तो म्हणजे विराज तांडेल. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे, कारण त्यांना माहिती आहे की ही विकेट, हा बळी टिपणं, हा अडथळा दूर करणं, हा काटा बाजूला काढणं किती महत्वाचं आहे, कारण त्याचा परिणाम हा धावफलकावर होणार आहे. विराज टू गौरव. इथे मात्र देखना स्ट्रोक, क्लासिकल बॅटिंगचा नमुना. जस्ट द फ्लिक ऑफ द रिस्ट अँड वे शी गोज इनटू द क्राउड फॉर द मॅक्सिमम सिक्स. आता 21 आली आहे. गौरव इथे मात्र आग ओकतोय मैदानावर. अक्षरशः त्याने खेळपट्टीला आपल्या बॅटच्या माध्यमातून आग लावली. विराज इथे मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, त्याला खोदून काढले. तिकट अंगला क्षेत्ररक्षण तैनात. एका धाव काढण्यामध्ये दोन्ही फलंदाज संतुष्ट, समाधानी, आपल्या घरामध्ये सुखरूप. एका धावेने धावफलक पुढे सरकतंय, जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये. मित्रांनो, आपला कॉन्फिडन्स हा एखाद्या सुतळे बॉम्ब सारखा असला पाहिजे, की वाजला की एकदम जोरात, आणि नाही वाजला तरी आपल्या जवळ येण्याची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे. विराज पुन्हा एकदा सज्ज. देखील यॉर्कर मारण्याचा प्रयत्न, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न, संपर्क तितका चांगला नाही. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षण मिडॉनला येतोय, तोपर्यंत एक सिंगल काढण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी. सिंगलने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 23च्या घरामध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. विराज तांडेल यांच्या गोलंदाजीचं नक्कीच कौतुक केलं जाईल, कारण 4 चेंडूमध्ये पाहिलं तर एक षटकार आलाय आणि उर्वरित 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे एकूण 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात. आता मात्र पुन्हा एकदा सामना करतोय गौरव. अजिंक्य देखील इथे कौतुकास पात्र आहे. तो एक सिंगल काढून स्ट्राईक मात्र गौरवला रोटेट करतोय. त्याला माहिती आहे की गौरव सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पुन्हा एकदा नजाकत, जबरदस्त टायमिंग, टेम्परामेंट आणि सुंदर अशा पद्धतीचं इम्प्रोव्हायझेशन. चेंडू जातोय सीमा पार, येतोय षटकार. जावा नाव त्याच ऐकले, भले भले जाग्यावर बसले, काही जागीच खाली खचले, पण गुरुजी आज या कोपरखेडच्या टेंटमध्ये सतीशजी राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक यशस्वी आयोजक. सपोर्ट करण्यासाठी मात्र नक्कीच प्रत्येक संघाला मात्र सपोर्ट सिस्टमची गरज असते, आणि त्यानंतर मात्र काय खेळ साकारलाय. गौरव याची मगाशी झेल जी निसटली, त्यानंतर मात्र त्यांना एक्सप्लोजिव्ह फलंदाजी साकारली युवराज. नक्कीच त्याचा लाभ त्याने घेतलाय, आणि आता मात्र पॉइंटच्या डोक्यावरनं डी पॉइंटला चेंडू जातोय. दन करत सीमा पार, येतोय चौकार. ती झेल सोडणं शिवराय कुशल 11 सारसोय संघाला किती महागात पडतंय हे येणारे हे चेंडू दर्शवत आहेत, येणारे रन दर्शवत आहेत. अक्षरशः खोऱ्याने धावा वसूल केल्या जात आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोपरखेडणे संघाची धाव संख्या आहे 33 आणि 0 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र गुफरानवर कदाचित जबाबदारी दिली जाऊ शकते या 3ऱ्या षटकाची. नक्कीच त्याच्या हातामध्ये चेंडू जाताना आपण पाहतोय. हर्षलने आणि विराजने चांगले प्रयत्न केले. हर्षल थोडासा मागडा ठरला, 15 धावा आल्या. त्यानंतर विराज देखील मागडा ठरला. 4 चेंडूवर नक्कीच
8 धावा आल्या. त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा आल्या. 18 धावांचं त्याचं षटक ठरलं. पण एकही एक्स्ट्राच त्यांनी दिली नाहीये, हे महत्वाची गोष्ट आहे नितेश सर. दोघांनी एकही एक्स्ट्रा रन अवांतर धाव दिली नाही. पण चौकार षटकांची आतिषबाजी झाली त्यांच्या षटकामध्ये. 33 धावा धाव फलकावर लागल्या. नवीन गोलंदाज मिस्टर गुफरान सामना करतोय अजिंक्य आणि गौरव आपल्या नावाला साजेसा खेळ करतायत या मैदानावर. डावखुरा गोलंदाज ओव्हर द विकेट गोलंदाजी. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बैठक फटका मारण्याचा प्रयत्न. एका धावेची भर पडते. एका धावेने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 34च्या घरामध्ये. एक दिमागदार सुसज्ज असं आयोजन शिवराय मित्रमंडळ आयोजित शिवराय चषक 2021. दुसरा अंतिम अखेरचा दिवस आणि त्याच्यातली क्वार्टर फायनलची मॅच. पुढचा बॉल घेऊन येते गुफरान गौरवसाठी. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा इशारा येतोय स्वैर मारा. व्हाईट बॉल. एका धावेची भर, धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 35च्या घरामध्ये. हीच पहिलाच अवंतर धाव या इनिंग मधली आपण पाहतोय जी आली गुफरानकडनं व्हाईटच्या रूपामध्ये. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल, शॉर्ट पिच डिलिव्हरी आपण पाहतोय. ती जाते स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. सिंगल मिळते. सिंगलने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 36च्या घरामध्ये. सर आज एक सोनेरी क्षण, सुवर्ण असा दिवस, शुभ मुहूर्ताचा दिवस. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आपण साजरी करतोय. याच्यावर देखील देखना फटका, घुटना टेक तमाशा देख, बैठक फटका येतोय. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध सीमा पार. पंचांचा इशारा येतोय, षटका. शिवाजी राजे भोसले, अरे नाव त्याचं शिवाजी राजे भोसले. धन्यवाद डीजे. 42 धावा धाव फलकावर लागल्यात. अजूनही या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि आता मात्र हा षटकार आलाय तो म्हणजे अजिंक्यच्या बॅटमधनं. नक्कीच गौरवला एका साथीदाराची आवश्यकता आहे, एका सोबतीची आवश्यकता आहे आणि ती जबाबदारी पुरेपूर पार पडतोय अजिंक्य. अजून एक हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल यशस्वीरित्या पूर्ण केले, कोणतेही कष्ट नाही. दोन्हीकडे आपल्या घरामध्ये सुखरूप. एका धावेने धावफलक पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 43च्या घरामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गुफरान आपण पाहतोय पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. गौरवच्या बॅटमधनं एक देखना फटका येतोय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होते. चुकीला मित्रांनो क्रिकेटमध्ये अजिबातच माफी नाही. येतोय हा चौकार. नक्कीच कुणाल पाटील एक कॅच देखील त्यांनी ड्रॉप केली होती गौरवची. आता मात्र ताळमेळमध्ये कमी दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या आणि चेंडू निघून गेला चौकारासाठी. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल. इथे मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. अशा रीतीने 3 षटकं संपलेली आहे. 3 षटकांच्या अंती कोपरखैरणे 11 कोपरखैरणे संघाची धावसंख्येचा विचार जर केला 47 गड्यांच्या मोबदल्यात. दिलगिरी व्यक्त करतो. 48 धावा झालेल्या आहेत. धावा धाव फलकावर आल्यात. पहिल्या षटकामध्ये 15, त्यानंतर 18, आता 15, पुन्हा 15 धावा. शेवटचं निर्णायक षटक. संदेश, चला थोडं स्पीडअप करा, विनंती असेल. गौरव आणि अजिंक्य ही जोडी अक्षरशः धुमाकूळ घालते या मैदानावर. निमित्त आहे शिवराय मित्रमंडळ आयोजित शिवराय चषक 2021. मुलांची माकर संदेश आपण पाहतोय पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. समोर आपण पाहतोय निष्ठ गौरव. इथे मात्र एज घेतली होती, झेलचीची संधी होती, पण संधीचं सोनं काही करता आलेलं नाही. त्या दरम्यान एक चोरटी धाव, गुड रनिंग बिटवीन द विकेट. नजरेमध्ये इशारा आणि एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 49च्या घरामध्ये. व्हेरी क्लोज टू 50.
आता मात्र शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. या अगोदरच्या सामन्यामध्ये याच संघाने 82 धावांचा डोंगर उभारला होता गंचुली संघासमोर, आणि आता मात्र कुठेतरी रोखण्यामध्ये यश मिळतंय शिवराय कुशल 11 सारस्वत संघाला. आता सामना करतोय अजिंक्य, एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमध्ये नक्कीच आलाय. संदेश आपण पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. फुल टॉस बॉल, त्याच्यावर चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर तिकडे तैनात. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. नक्कीच नो +1, 2 धावा या खात्यामध्ये ऍड होतील. की पंचांचा कोणताही वाद घालू नये, पंचाचा निर्णय अंतिम असेल. नो +1 आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा. 51 धावा धावफलकावर लागले. आता मात्र फलंदाज गौरवला मुभा आपली बॅट खोलण्यासाठी. फ्री हिटचा चेंडू, नक्कीच त्याच्यावर आघात हल्ला चढवण्याचा प्रयत्न असेल गौरवचा. तर असं म्हणतात की काट्यांवर चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे हा पावलांचा वेग वाढवत असतात मित्रांनो. फ्री हिटचा बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागतोय. मिड विकेटला विराज तैनात. नक्कीच कुठेतरी नाखुश नाराज दिसत आहेत गौरव. नंदनचं या ठिकाणी, संदेशचं या ठिकाणी नक्कीच कौतुक करेल. फ्री हिटला पूर्णपणे जखडून ठेवलं आणि एका धावेने धावफलक पुढे सरकलं 52 वर. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा षटक प्रगतीपथावर आहे. पूर्वार्ध आहे या स्पर्धेचा. या शुभ मुहूर्तावर शिवजयंतीच्या मुहूर्ताचं औचित्य साधून हे भव्य दिव्य आयोजन शिवराय मित्रमंडळाकडनं घेऊन आलोय. शिवराय चषक 2021 ही क्वार्टर फायनलची मॅच रंगते या रामलीला मैदानावर. फुल टॉस बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. डीप मध्ये कव्हरला फिल्डर तैनात. इथे मात्र कुठेतरी चुकीचा फटका निवडला जातोय की काय. फुल टॉस बॉल, त्याच्यावर आपण पाहिलं तर सरळ बॅटने आडव्या बॅटने चौकार षटकार ठोकता येतो. आता मात्र गौरव असे स्ट्राईकला. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 53 झाले. शेवटचे 3 चेंडू शिल्लक या पूर्वार्धामधले पहिलं इनिंग प्रगतीपथावर असताना. इथे मात्र फुल टॉस, गिफ्ट बहाल केलंय आणि गिफ्ट मात्र दोन्ही हातांनी सरळ हातांनी स्वीकारलंय ते म्हणजे गौरव यांनी, आणि पाठवून दिले चेंडूला काऊ कॉर्नरला. सीमा पार येतोय षटकार. पंधरा चेंडू मध्ये 42 या धाव संख्येवर खेळतोय आणि 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 धावा आल्या तर अजून एक अर्धशतक होईल गौरवचं. आलाय बॉल हवेत, हा देखील बॉल जातोय सीमा पार, येईल षटकार. युवराज मगाशी त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी म्हटलं की थोडासा स्ट्रगल करतोय, थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे, परंतु हे मैदान आमच्यासाठी लकी आहे. मी म्हणेन क्रिकेटच्या मैदानावर नशिबाचा भाग हा अवघा 1% असतो. 99% तुम्हाला मात्र परिश्रम करावे लागतात. इथे मात्र परिश्रम केलेत आणि इनिंग साकारतोय. काय इनिंग साकारले, अजूनही खेळतोय वैयक्तिक 44 वर 48 वर वैयक्तिक 48. आणि इथे मात्र चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाहीये. फलंदाज बाद होतोय शेवटच्या 1 चेंडूवर. 48 धावा मित्रांनो गौरवने केल्या. इतर टाळ्या होऊन जाऊ द्या. ही खेळी जर आपल्याला आवडली असेल, या खेळीला आपल्याला दाद दिलीच पाहिजे. आणि या 48 रनांच्या जोरावर संघाची धावसंख्येचा विचार जर केला तर 65 वर जाऊन पोहोचले. याचाच अर्थ शिवराय कुशल 11 सारस्वत संघासमोर लक्ष असेल ते म्हणजे 66 धावांचं आणि येणारे चेंडू असतील 24. जबरदस्त बॅटिंगचा नमुना पेश करतोय गौरव बडाडे. नक्कीच नितेश सरांनी जसं सांगितलं कुठेतरी स्ट्रगल करतोय, पण मगाशी मी म्हटलं की जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते आयुष्यामध्ये तीच गोष्ट तुम्हाला चेंज करते. नक्कीच संकट येतील, आव्हानं येतील, त्याच्यावर पाय देऊन उभे राहा. हळूहळू का होईना आपल्या लक्ष्याचा पाठलाग करत राहा, यश हे नक्कीच मिळतं. आता मात्र लक्ष आहे ते म्हणजे 66 धावांचं. जर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचंय, जर त्या चषकाच्या दिशेने मार्गक्रमण करायचंय, इथे मात्र 24 चेंडूमध्ये 66 धावांची खेळी करावी लागेल.
नक्कीच आपण जर पाहिलं तर शिवराय कुशलेवन सारस्वती संघाची देखील बॅटिंग लाईनअप तितकीच स्ट्रॉंग आहे. कुशलदादा असतील, अमर असेल, दीपक वैद्य असेल, हर्षल असतील, विराज असतील, गुफरान असतील. आणि तिकडे जर पाहिलं कोपरखेरणे 11 कोपरखेरणे संघाकडे देखील जबरदस्त अनुभव. स्वतः रविकांत म्हात्रे दादा स्वतः उपस्थित प्लेइंग 11 मध्ये गोलंदाजी देखील केली त्यांनी या अगोदरच्या सामन्यामध्ये. त्यांचा अनुभव नक्कीच इथे कुठेतरी वापरला जाईल. तर या पुढील उत्तरार्धाचं, या पुढील इनिंगचं धावतं बोलतं विवरण करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आवाहन करतो च्या रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे सदस्य व्हॉइस ऑफ नवी मुंबई नितेश भोईर सरांना. यू सो मच. चला जाऊया सामन्याकडे. नवीन जोडी, प्रथमदर्शनी जोडी ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल होते, म्हणजे कुशलदादा मडवी आणि दीपक वैती. गोलंदाजी मार्कवर मिस्टर अजय पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. 24 चेंडू, लक्ष आहे 66 धावांचं. कीच पॉवर प्लेचं षटक निर्णायक असेल. फुल टॉस बॉल, पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. आणि त्या दरम्यान सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय वाडिश लॉंग ऑफला. पण 2 धावा वसूल केल्या जात आहेत. 2 धावा प्लस नोची 1 धाव, अशा रीतीने 3 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. आणि आता मात्र येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिटचा. चला ओव्हर टू नितेश भोईर सर. यस, आणि थोडीशी का होईना मात्र खराब सुरुवात होते. फ्री हिटचा बॉल, बॅट्समन कुशल. इथे मात्र तंत्र शुद्ध फटका, जिथे क्षेत्ररक्षक नाहीये हे मात्र गाठले गेले. वड अँटिसिपेशन बाय कुशल, चौकार येईल. धावसंख्या या चौकाराच्या साह्यानं मात्र 7 वर पोहोचते. जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 66. यावेळेला चेंडू जोरखस मारला डीप मध्ये. गौरव प्रोटेक्शन साठी होते. मिस फील्ड नाही म्हणता येणार, आउट फील्ड खराब आहे असं म्हणता येईल. आणि या आउट फील्डचा फायदा मात्र मिळतोय तो कुशल सारसोले संघाचा फलंदाज कुशल याला. लागोपाठच्या 2 चेंडू आणि 2 चेंडूवर लगावतोय हा 2 चौकार आणि संघाला पोहोचवतोय 11 वर. बिनबाद 11. आणि हीच सुरुवात करावी लागेल, अशाच प्रकारची सुरुवात करावी लागेल. खूप चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आपण सुरुवात कशी करतोय याच्यावर मात्र नक्कीच शेवट अवलंबून असं म्हटलं जातं. इथं मात्र सुरुवात खूप चांगली करतोय आणि 2 चौकाराच्या साहाय्यानं वैयक्तिक खेळतोय 8 वर आणि संघाला पोहोचवतोय 11 वर.
पहिलं षटक थोडंसं दडपण असेल गोलंदाजाकडे. अजय ज्यानं मागच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती, तो गोलंदाजी मार्कवर धावतोय. लेफ्ट आर्म अराउंड द विकेटचा हा चेंडू. इथे या चेंडूला मात्र जोरखस मारायचा होता, थोडंसं मिसटायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर जर का बघितलं गेलं तर मिळाली ही एक धाव. या एका धावनं संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 12वर. 12 फन रन. गोलंदाजी मार्कवर तयार. अजून या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. समोर मात्र फलंदाज आता मात्र पहिल्यांदाच प्रतिमा घेतील मिस्टर दीपक. या वेळेला मात्र चेंडू जोरकस मारलाय. इथे क्षेत्ररक्षक जिथे फेन्सिंग करत होता तेच क्षेत्र गाठलं गेलंय. शॉर्ट सिलेक्शनवर नक्कीच विचार करावा लागेल, आत्मपरीक्षण करावं लागेल. जसं मात्र हा फटका उचलला गेला, माहीत होतं आउटफील्डमध्ये गौरव आहे, परंतु मनसुबा बनवला होता, माइंडसेट बनवला होता की मला चेंडू षटकारासाठी विरकावून द्यायचा आहे, म्हणूनच की काय अगेन्स्ट द स्पिन हा चेंडू मात्र खेळल्यानंतर इथे फटका फसला गेला आणि सीमारेषेलगत गौरव कोणतीही चूक न करता हा जेल टिपला जातोय. बॅट्समन आउट होईल ज्यानं मागच्या सामन्यामध्ये एक चांगला स्टार्ट दिली होती, तो फलंदाज इथे मात्र भोपलाही न फोडता मात्र तंबूच्या आश्रयात जातोय. फलंदाज बाद होतोय दीपक आणि त्याच्या जागेवर मात्र वन डाऊनच्या स्वरूपात फलंदाज मैदानामध्ये जातील. स्ट्रायकर एंडवर जातील मिस्टर कुणाल. वन डाऊनचं पोझिशन म्हटलं युवराज तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा नेतृत्व करणारा कित्येक युवा खेळाडूंचा आयडल मिस्टर विराट कोहली. आणि जर का तुम्हाला या पोझिशनला तुमचा कर्णधार जर का पाठवत असेल तर मात्र तुम्हाला तशा प्रकारची खेळी साकारावी लागेल. आणि ती खेळी साकारण्यासाठी मात्र नक्कीच मैदानामध्ये पंचांकडनं मात्र पहिल्यांदाच प्रतिमा घेतील. क्षेत्ररक्षणाची सजावट जर का बघितली गेली तर मात्र डीप मिडविकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. आणि अगदी मी म्हणेन ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, स्ट्रेट लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक गौरव. गोलंदाजी मार्कवर मिस्टर अजय. पहिला चेंडू कन्वर्ट करायचं होतं, कन्वर्ट केलंय, फक्त कनेक्ट केला. दिशाहीन चेंडूला फक्त दिशा दाखवली आणि 4 धावा मिळतील. झोल्यावर बैसून झुलली आई, झोल्यावर बैसून झुलली, झोल्यावर बैसून झुलली आई, झोल्यावर बैसून झुलताती. थँक्यू. धावसंख्या पोहोचली ती 16वर आणि अशा मोठ्या फटक्यांची गरज आहे. देर इज अ डिमांड. आणि मगाशी क्षेत्ररक्षण करत असताना मात्र ज्या चुका झाल्या त्या चुकांचा वचपा, त्या चुकांचा राग इथे मात्र नक्कीच काढला जाईल का? पहिला चेंडू चौकार, त्यानंतर मात्र हलक्या हाताने मात्र हा चेंडू सॉफ्ट हँडेड स्ट्रोक टुवर्ड्स ऑन साईड आणि इथं पहिल्या षटकाचा खेळ संपला जातोय. 6 चेंडूनंतर संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 17. थँक्यू. हे गाणं आपण ऐकलं. आमच्या खराव्या गावातील सुपुत्र दीपक मडवी यांची ही रचना, त्यांनी हे संगीतमय केलंय. सोनाली भुईर आणि दीपक मडवी यांचा संयुक्त आवाज, सुमधुर गीत आपण ऐकलं. हे गीत रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील गाजलं, वाजलं आणि आज या स्पर्धेमध्ये वाजवलं जातं. थँक्यू सो मच. आणि जाऊया थेट मैदानाकडे. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते ती 17 आणि दुसरं षटक नवीन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील मिस्टर आहत. एक अनोखी शैली आहे या गोलंदाजाची. पॉपिंग क्रीजच्या अलीकडे गेल्यानंतर हा स्लाइटली जंप होतोय, त्यामुळे फलंदाजाला मात्र हलकंसं डिस्ट्रॅक्शन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता, सजवता आला नाहीये. कम्प्लीट
कम्प्लीट बीट होतोय, कम्प्लीट मिस केला गेला. बिहाइंड द स्टिक्स यष्टीरक्षक मात्र हा चेंडू ग्रीप करतोय. डॉट बॉल. आता मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये थोडीशी सल्लामसलत पाहायला मिळाली आणि थोडंसं ट्रान्झॅक्शन मात्र नक्कीच इंटरचेंज केल्यानंतर मात्र नक्कीच फलंदाज कशी काय फलंदाजी साकारेल पाहूया. गोलंदाज आहत तयार. फुलटॉस चेंडू कन्वर्ट करायचं होतं, फटका इथं फसलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. अजिंक्य पाटील कुठली चूक न करता हा चेंडू पकडला जातोय, सरळ फेकला जातोय. धावसंख्या फक्त मिळेल 1. यस, आणि याच दरम्यान आमच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी मात्र आमच्या व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन झालंय, नंदू अंकल, तुमचं सहर्ष असं स्वागत. ह्या वेळेला मात्र गोलंदाज इथं मात्र फसवा चेंडू फेकला गेला. कुशल 11 संघाचे धागे दणदणून सोडणारा हा चेंडू होता, कारण फलंदाज बाद झालाय. महत्वाचा टॉप ऑर्डर फलंदाज मिस्टर कुशल बॅक टू डगआउट. आणि मुख्य व्यासपीठावर नंदू अंकल यांचा शुभसन्मान केला जातोय. किरण जी वैते आमच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांच्या कॅमेरामॅनचं मी थोडंसं लक्ष केंद्रित करू इच्छितो की आमचं कॅमेऱ्यामध्ये हे मात्र क्षणचित्र हे मात्र टिपायचे आहेत. नंदू अंकल, आपला महत्त्वाचा वेळ या स्पर्धेला आपण देत आहात. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम. इट विल बी अकाउंटेड. आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवण्याचं कार्य मात्र पाहुण्यांच्या माध्यमातून होतं. युवराज, एखाद्या चौकटीवर जेव्हा पाहुणे विराजमान होतात तेव्हा मात्र त्या चौकटीला व्यासपीठाचं स्वरूप येतं आणि या व्यासपीठावर आमचे पाहुणे इथं मात्र नक्कीच सन्मानाने आदराने मात्र नक्कीच इथे ज्यांनी महत्त्वाचा वेळ या स्पर्धेला दिलाय, पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं, या क्रीडांगणाबाहेर उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, सर्व क्रीडा रसिकांचं आयोजकांच्या वतीनं शिवराय चषक 2021च्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. आणि लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत देखील प्रेक्षक जोडले गेलेत आणि त्यांचं देखील वेलकम. विराज तांडेल स्ट्रायकर एंडवर, नवीन फलंदाज. मिस टायमिंग स्ट्रोक. अजिंक्य पाटील चूक करणार नाही. बॅट्समॅन विथ रेड टी शर्ट caught by Mr. Ajinkya. He is also in a red t-shirt. Hot to hot as a combination. फलंदाज back to dugout. युवराज, काही प्रेक्षक असे असतात ते कसला आवाज येतोय म्हणून मैदानाकडे येतात. पाहते मॅचेस चालू आहेत, 1-2 ओव्हर पाहू आणि जाऊया घरी. परंतु DJ मास्टर त्याच वेळेला अशी गाणी वाजवतात की ते प्रेक्षक मात्र 1 मॅच 2 मॅच 3 मॅच अगदी दिवस कसा संपून जातो हे त्यांनाही कळत नाही. आणि अगदी त्याच प्रकारे प्रेक्षकांची मने जिंकणारा हा संगीत इथं वाजतोय. DJ मास्टरसाठी मात्र नक्कीच मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देईन. आणि सामन्याचं चित्र इथं पलटलं गेलंय. 14 चेंडू आणि 48 धावा. कठीण होत चाललंय. काय म्हणाल? 14 चेंडू 48 धावा. चेंडू मागे 4 धावांची गरज आहे. नक्कीच इथे मात्र आपल्याला क्षमतेला अनुसरून आत्मविश्वासाने खेळ करणं गरजेचं असेल. आणि त्या दरम्यान आपण जर पाहिलं तर इथे मात्र रनआउटची अपील केली जाते, पण पंचांकडनं कोणती दाद मिळत नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. जसं तुम्ही उल्लेख केला नितेश सर की प्रेक्षक हा खरं तर केंद्रबिंदू असतो कुठल्याही स्पर्धेचा. मायबाप प्रेक्षक जेव्हा एखाद्या स्पर्धेला खेळ पाहण्यासाठी येतात तेव्हा त्या स्पर्धेला काही रंगत येते. आणि यामध्ये अजून एक वाक्य ॲड करेल की समालोचकाची भूमिका ही देखील तितकीच महत्त्वाची असते, कारण समालोचक हा कुठल्याही क्रिकेट स्पर्धेचा एक कणा आहे असं म्हटलं जातं. कारण समालोचक जर नसेल तर त्या स्पर्धेला खरी रंगत चढत नाही. ओव्हर टू नितेश सर. ह्या हवेलीला खोलवर टप्प्याचा चेंडू. मगाशी चर्चा चालू होती रंगतदार कार्यक्रमाला मात्र बहारदार साथ मिळते आमच्या DJ मास्टरची. मी
पुन्हा एकदा पियुष म्हात्रे आज त्यांची बोटांवरची जादू दाखवतायत. कालच्या दिवसामध्ये सोमनाथ आपल्यासोबत होते, आज पियुष म्हात्रे मात्र ही जादू दाखवतात. आपल्या आवाजाची काळजी घेणं हे देखील डीजे मास्टरचंच काम आहे. खूप चांगली स्ट्रॉंग साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. आणि याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा ज्यांनी लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली ते आमची इंडिया क्रिकची संपूर्ण टीम. बंटी यांचं कौतुक करेन, कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन, कारण खूप चांगली स्पर्धा. मात्र अगदी मी म्हणेन या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं कार्य त्यांनी केले, कारण खूप चांगले क्वालिटी पिक्चरनं ही स्पर्धा आपल्याला कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इंडिया क्रिकची संपूर्ण टीम. त्याचबरोबर आज या स्पर्धेला मात्र नक्कीच आयोजकांच्या भूमिकेमध्ये बबन जोशी असतील, विराज तांडील असतील, किरण वैद्य असतील आणि किशोर पाटील असतील, हे 4 स्तंभ आपल्याला पाहायला मिळतात. यांचं देखील कौतुक करावं असं वाटतंय. यावेळेला स्लॉक केलाय, स्कॉट द ट्रीटमेंट. फुलटॉस बॉलला मात्र कोणत्याही प्रकारची माफी नसेल. फिरतीची दौलत न्यारी पारू बसली हाय तू सोन्यावानी, भान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मंगलेदारी. फिरपुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी, फिरपुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी, फिरपुष्काची नौका दर्यावरी मुंबईच्या किनारी. यस, आणि धावसंख्या पोहोचली ती 26 वर. अजूनही 40 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 40 धावा म्हणजे प्रति चेंडू मागे एक बाउंड्री हवीच आहे. आणि या धावा जर का तुम्हाला काढायच्या असतील तर मात्र खलनायकाची भूमिका तुम्हाला बजावावी लागेल. प्रत्येक चेंडूवर प्रहार करावाच लागेल. प्रत्येक एका चेंडूवर 4 किंवा 6 धावा यायलाच पाहिजे. समोर आहेत फलंदाज विनय, ज्याच्या मनगटामध्ये खूप ताकद आहे. कुणाल आहेत फलंदाजीसाठी. समोर आहेत रविकांत म्हात्रे, ज्यांच्याकडे अनुभव आहे. अनुभवाचा फायदा त्यांनी उचललाय. 7 मिळते क्षेत्ररक्षकाची. फलंदाज विनय बॅक टू डगआउट, कुणाल बॅक टू डगआउट. गणेश जातोय. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर, नॉन स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील. आणि समीकरण मात्र खूप कठीण होत चालले. उर्वरित मात्र चेंडू असतील 10 आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. 10 चेंडू 40 धावा. आता मात्र प्रति चेंडू मागे 4 धावा. धावपलकाचं प्रेशर मगाशी आपण पाहिलं, जेव्हा धावपलकावर 83 धावांचं टार्गेट होतं. प्रतिस्पर्धी संघ 4ही मुंड्या चीत झाला घणसोली संघ बोडकोडे संघापुढे. त्यानंतर जर का बघितलं गेलं या सामन्यामध्ये गोलंदाजी खूप चांगली साकारतोय. मगाशी तुम्ही जे कौतुक केलं, ज्यांच्याकडे प्रगल्भ असा अनुभव आहे आणि ह्या अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानामध्ये जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा मात्र तुमच्या टीममेट्सकडनं देखील अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांना सार्थ ठरतोय हा गोलंदाज. आज मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी साकारतोय. समोर आहेत फलंदाज उंच खुरा असा बांधा मिस्टर गणेश, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 1 चेंडूमध्ये 1 धाव हवी होती, तेव्हा मात्र 1 चेंडूमध्ये 2 धावा हव्या असताना मात्र त्या धावा काढल्या गेल्या. हा चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. बिग हिट, षटकार. अजूनही 33 धावांची गरज. या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील म्हणजे 8 चेंडू आणि 33 धावा. अजूनही आम्ही सामन्यामध्ये आहोत ते दाखवणारा फटका. हा चेंडू हवेमध्ये आहे. आउटफील्ड देखील इथे
नशीब मात्र नक्कीच असं वाटत होतं हा चेंडू कुठेतरी झाडांना स्पर्श करतोय की काय, परंतु तसं घडत नाहीये. आणि कॅप्टन खुल मयुरेश मात्र यानं शेवटपर्यंत नजर टिकून ठेवली आणि या चेंडूला मात्र ग्रिप केलंय. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. पहली फुर्सत में निकाल दोस्तों 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 थँक्यू. मैदानामध्ये युवराज, मैदानामध्ये एका बाजूला रविकांत म्हात्रे आपल्या बोटांवरची जादू दाखवतो आणि मैदानाच्या बाहेर आपल्या व्यासपीठावर डीजे मास्टर आपल्या बोटांवरची जादू दाखवतो आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय. या वेळेला समीकरण 7 चेंडू आणि 33 धावा. डावखुरी हाताचा फलंदाज कल्पक म्हटलं जातं, स्फोटक म्हटलं जातं. समोर असतील तुमच्याकडे उदाहरण. डावखुऱ्या हाताचा फलंदाज क्रिस गेल, डावखुऱ्या हाताचा फलंदाज गौतम गंभीर, डावखुऱ्या हाताचा फलंदाज अगदी मागे गेलो तर ब्रायन लारा, डावखुऱ्या हाताचा फलंदाज जर का बघितलं गेलं तर शिवनारायण चंद्रपॉल. नुकताच ज्यानं मात्र कमबॅक केलं डावखुऱ्या हाताचा फलंदाज रिषभ पंत. जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं. आता मात्र संधी मिळाली डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला, संदेश याला, आणि संदेशाच्या बॅटमध्ये एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. आता मात्र उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. समोर असतील हर्षल मढवी आणि त्याच्या समवेत इथे मात्र संदेश. यस, आणि नवीन गोलंदाज कोण येतोय? गोलंदाजी मार्कवर अजिंक्य पाटील. कोपरखिरणे 11 कोपरखिरणे संघाचे प्रमुख असे खेळाडू आणि मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये नेहमीच पाहायला मिळतात. आमचे खूप चांगले मित्र आहेत. अजिंक्य पाटील ऑन द बॉलिंग मार्क. उजव्या हाताचा हा गोलंदाज. पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक हर्षल मढवी याच्या बॅटमधनं. डीप मध्ये प्रोटेक्शन मयुरेश मात्रे. इथे मात्र 1 धाव मिळाली, 1 धावानं स्ट्राईक इथे शफल होते. 5 चेंडू 26 धावा. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 6 चेंडूमध्ये 37 धावा झाल्यात. टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 36 धावा झाल्यात. टेनिस क्रिकेटमध्ये अगदी मी म्हणेन 6 चेंडूमध्ये 5 धावा देखील डिफेन्स केल्यात. का म्हटलं जातं क्रिकेटला अनसर्टेनिटीजचा गेम? क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज, चान्सेस अँड ऑपॉर्च्युनिटीज. ऑपॉर्च्युनिटीज आणि चान्सेस तुम्हाला घ्यावेच लागतील. संधी तुमच्याकडे आहे हिरो बनण्याची. चेंडू असतील तुमच्याकडे 5 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती 26. अजिंक्य पाटील. ओ हो हो हो, टायमिंग तितकंसं नाही जमलंय. पॉवर जी जनरेट करायची होती ती पॉवर जनरेट करता आली नाहीये. हाईट फॅक्टर मात्र नक्कीच इथं महत्वाचा ठरला. मी म्हणेन चेंडून मात्र थोडीशी हाईट जास्त घेतली आणि उंची जास्त घेतली, लांबी कमी कव्हर केली, म्हणूनच की काय फलंदाजाला परतावं लागेल. बॅट्समन आउट, बॅक टू डगआउट मिस्टर संदेश. आणि आता मात्र उर्वरित 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. पुढे आहेत 40+. चला नाणेफेकीसाठी या. नेरुल 40+ आणि धारावी 40+. चेंडू हवेत. ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हर करतोय याचं देखील भान राहू द्या. आणि इथे अंतिमचं समीकरण. धावपलकाचं प्रेशर जर का तुम्हाला हँडल करायचं असेल तर युवराज घरी जाऊन यूट्यूबवर टाईप करा धोनी अँड प्रेशर स्कोअर. टाईप करा पुन्हा एकदा धोनी आणि विराट कोहली. तुम्हाला कित्येक सामने पाहायला मिळतील. कसं मात्र
प्रेशर हँडल करायचं, थोडंफार काही शिकता येईल. लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये बरंचसं अंतर आहे, परंतु लेदर क्रिकेटचे धडे ते मात्र तुम्हाला मात्र टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच ॲप्लाय करता येईल. रणनीती कशी राखायला हवी, रणनीती कशी रचायला हवी, मैदानावर सामना सुरू होण्या अगोदर किती मिनिटे हजर व्हायला हवं, ज्यामुळे तुम्हाला आउटफील्डचा अभ्यास करता येईल. कोणत्या दिशेला मैदान छोटं आहे, कोणत्या दिशेला मैदान मोठं आहे, त्याचा अभ्यास तुम्हाला करता येईल. केव्हा? जेव्हा तुम्ही मैदानावर 15 ते 20 मिनटं जेव्हा लवकर उपस्थित असता. एक फेरा या क्रीडांगणाभोवती मारलाच पाहिजे किमान एका खेळाडूनं. इथे मात्र सामना जिंकतोय प्रतिस्पर्धी संघ आणि घरच्या संघाला मात्र इथं या स्पर्धेतून काढता निरोप घ्यावा लागतोय. परतीचा प्रवास आणि इथे मात्र विजयी संघ होतोय कोपरखैरणे 11 कोपरखैरणे. टीम लिडिंग बाय मिस्टर मयुरेश म्हात्रे, टीम मेंटर बाय मिस्टर रविकांत म्हात्रे आणि अँकर्ड बाय मिस्टर अजिंक्य पाटील. ही संपूर्ण टीमचं मात्र अभिनंदन करेन आणि तुम्ही मात्र आपला प्रवेश पुढच्या फेरीमध्ये नोंदविलाय. आणि पहिल्या फेऱ्यामधनं नक्कीच बोनकोडे संघ मात्र नक्कीच पुढच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला. तत्पूर्वी मात्र आगामी सामना आपल्याला पाहायला मिळेल 40+ लढत. पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात फुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. ठाण्या वाघाला सामोरे जातो त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना आणि मॅन ऑफ द मॅचची अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये राजेश आपल्याला पाहायला मिळाले, गौरव आपल्याला पाहायला मिळाला. आज संपूर्ण दिवसभर ज्यांनी लेखाजोखा सांभाळला. 17 चेंडू आणि तब्बल 48 धावांची इनिंग ज्यानं साकारली.